नीट परीक्षेच्या पार्श्वभूमीवर परीक्षेची प्रक्रिया सुरळीत, पारदर्शक आणि सुरक्षित वातावरणात पार पडावी यासाठी चंद्रपूर पोलीस प्रशासनाने जय्यत तयारी केली। जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी चंद्रपूर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील नीट परीक्षा केंद्राला भेट देऊन सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला। यावेळी पोलीस अधीक्षकांनी परीक्षा केंद्रातील विविध व्यवस्थांची बारकाईने तपासणी केली, तसंच महाविद्यालय प्रशासनाकडून परीक्षा योजना संदर्भातील माहिती जाणून घेतली। विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि परीक्षेची पारदर्शकता राखण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं। प्रश्नपत्रिकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांकडून विशेष व्यवस्था करण्यात आली आहे। बँकेपासून ते परीक्षा केंद्रापर्यंत पोलिसांचं विशेष पथक तैनात राहणार आहे। ही संपूर्ण प्रक्रिया व्हिडिओ रेकॉर्डिंगसह कॅमेरा पद्धतीने पार पडणार आहे। परीक्षा केंद्राच्या सुरक्षेसाठी 2 पदरी तपासणी व्यवस्था ठेवण्यात आली असून प्रवेशाच्या वेळी विद्यार्थ्यांची कसून तपासणी केली जाणार आहे। याशिवाय सुरक्षेसाठी सीआयएसएफचे 2 सशस्त्र जवान तसेच रात्रीपासूनच सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत। परीक्षा केंद्राबाहेर पालक आणि वाहनांची गर्दी होऊ नये यासाठी वाहतूक व्यवस्थेचं विशेष नियोजन करण्यात आलं आहे। परीक्षा संपल्यानंतर प्रश्नपत्रिका सुरक्षितपणे मुख्य सेंटरपर्यंत पोहोचवण्यासाठी जबाबदारी ही पोलीस प्रशासन पार पाडणार आहे। या संपूर्ण बंदोबस्तासाठी 26 पोलीस अधिकारी आणि सुमारे 225 पोलीस जवान तैनात करण्यात आले आहेत। उद्या नीट परीक्षा आहे आणि नीट परीक्षेच्या अनुषंगाने पोलिसांनी व्यवस्थित बंदोबस्त लावलेला आहे। प्रत्येक जे पेपर्स आहे ते बँकचे वॉल्ट पासून सेंटर येण्यापर्यंत पोलीसची स्कॉटिंग राहणार, इन कॅमेरा राहणार। त्याच्या व्यतिरिक्त सेंटरला पोलीसचा बंदोबस्त आहे। रात्रीपासून गार्ड पण राहणार। इकडे 2 सीआयएसएफचे जवान सुद्धा शासनाने तैनात केलेला आहे। त्याचबरोबर फ्रिस्किंगचे 2 लेयर राहणार। एक लेयरला पोलीस आहे, एक लेयरला वेगळी एजन्सी आहे। असं फ्रिस्किंग पण व्यवस्थित होणार आणि ट्रॅफिकचं नियोजन पण केलेलं आहे सेंटरच्या बाहेरच्या। आणि एकदा पेपर संपल्यानंतर पेपरला सुरक्षित डिपॉझिट सेंटरपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी सुद्धा पोलिसांवर आहे। त्यासाठी पण पोलीस बंदोबस्त लावलेला आहे। एकूण 26 अधिकारी आणि 250 जवान हे बंदोबस्तमध्ये आहे आणि प्रत्येक जे काही इव्हेंच्युअलिटीज आहेत त्याची काळजी पोलीस घेत आहोत।